हिंगोलीमध्ये साखरेचे दर तब्बल 75 किलोपर्यंत पोहोचलेत। साखरेच्या दरामध्ये झालेली ही मोठी वाढ आता थेट मिठाई व्यवसायाच्या गणितावर परिणाम करू लागली आहे। कारण मिठाई तयार करण्यासाठी साखर हा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा घटक आहे। त्यामुळे साखर महागली आहे आणि मिठाई विक्रेत्यांचा उत्पादन खर्चही वाढलाय आणि याचा परिणाम मिठाईच्या दरांवर होण्याची शक्यता आहे। मिठाईचा गोडवा सर्वांनाच हवाय, परंतु आता मिठाईमध्ये वापरली जाणारी साखर चांगलीच महाग झाली आहे। हिंगोलीच्या बाजारामध्ये किरकोळ दर साखरेचे साधारणतः 70 ते 75 रुपये प्रति किलोने महागलेले आहेत। त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला काठी लागलेली आहे। साखरेचा सर्वाधिक वापर हा मिठाईच्या दुकानामध्ये होतो आणि मी अशाच एका मिठाईच्या दुकानामध्ये आहे। आता सायंकाळची वेळ आहे, खरेदीसाठी ग्राहकांची सुद्धा या मिठाईच्या दुकानामध्ये लगबग पाहायला मिळते। त्यामुळं साखरेचे भाव वाढले, तर त्याचबरोबर हे भाव वाढल्यामुळं हे मिठाई विक्रेते जे आहेत त्यांच्या उत्पादन खर्चामध्ये वाढ झालेली आहे। मला हे सांगा की सर्वाधिक जो साखरेचे भाव वाढलेले आहेत आता, तर मग याचा उत्पादन खर्चावर कसा परिणाम व्हायला लागलेला आहे? आता समजा आपण पहिले जी भाव साखर घेत होतो त्याच्यात आज त्या साखरेच्या भावामध्ये डबल भाव झाले, तर आता इथून पुढं जर हेच भाव राहील तर पुढं मिठाईचे आपल्याला भाव वाढवून लागेल। आणि पूर्ण आता समोर पूर्ण सण आहे, तर सणामुळे जे माणूस अर्धा किलो घेणारा ते मिठाई थोडी कमी घेईल, कारण की त्याचं बजेट बिघडते आणि आपल्याला पण त्याचा थोडा फटका बसेलच। ग्राहकांवर काय परिणाम होतो आणि व्यावसायिक म्हणून तुमच्या व्यवसायावर काय याचा परिणाम होतो? व्यवसाय परिणाम तर पडणारच नाही। आता महागाई वाढली, आपण मिठाईचे भाव वाढवले, तर जे माणूस ज्याचं बजेट असते ते सगळं पूर्ण विश्लेष होऊन जाते ना। म्हणजे त्याला जर समजा 1000 रुपयाची घ्यायची असते तर ते आता म्हणजे भाव वाढले, आपण 500चे घेऊ, 800चे घेऊ, तेवढा फरक तर व्यापारामध्ये पडणारच। सणासुदीच्या काळामध्ये साखरेचे भाव वाढल्यामुळे मिठाईच्या भावामध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। मुंबईच्या चर्चगेट बोरिवली लोकलमधून एकाला खाली ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। दिव्यांग डब्यात बसण्यावरून झालेल्या वादात केजीटीन पाल डेनिस पिरिस यांना ढकलण्यात आलं होतं आणि यानंतर ते गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर वांद्रे भाभा रुग्णालयात उपचार सुरू होते आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। माहीम वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली। या प्रकरणातील आरोपी अमजद शेखला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। वांद्रे पोलिसात त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या शहागंज परिसरातील विश्वास ज्वेलर्समधून ग्राहक बनून आलेल्या टोळीनं तब्बल 1.5 किलो सोन्याचा डबा लंपास केलाय। 2 पुरुष आणि 4 बुरखाधारी महिलांनी आधी रेकी केली आणि नंतर नजर चुकवून हे सोन्याचे दागिने पळवून नेले। या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून चोरट्यांचा शोध सुरू आहे। शक्तीपीठ महामार्गाविरोधात विरोधी पक्ष आक्रमक झालाय। सांगलीमध्ये महाविकास आघाडीकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। क्रांतिसिंह नाना पाटील चौक ते सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार सतेज पाटील, आमदार विश्वजित कदम, माजी खासदार राजू शेट्टी सहभागी होणार आहेत। शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणारे वाळवा, कडेगाव, विटा, पलूस तालुक्यातील हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। बीडमध्ये आज विलास घुले हत्या प्रकरणी मोर्चा काढला जाणार आहे। सकाळी 11 वाजता छत्रपती क्रीडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। या मोर्चात वकील गुणरत्न सदावर्ते सहभागी होणार आहेत। बीडच्या केस तालुक्यातील टाकळी येथील तरुण विलास घुलेची हत्या करण्यात आली होती। मयत विलास घुलेचे बंधू रमेश घुले यांनी आपल्या पुरवणी जबाबात खासदार बजरंग सोनावणेंचे पुत्र सौरव सोनावणे यांचं नाव घेतलं होतं। त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून अटक करावी, यासह इतर आरोपींना अटक करावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येतो। गटार बांधणीच्या प्रकल्पावर काम करत असताना एका 18 वर्षीय बेल्जियन विद्यार्थ्याला तळघराच्या भिंतीमध्ये लपवलेली सोन्याची नाणी सापडली आहेत। अंदाजे 10 दशलक्ष डॉलर्स किमतीची सोन्याची नाणी, खडे आणि सोन्याच्या विटा सापडल्यात। बेल्जियममधील सेंट गिलीस डेंडरमोंडे या शहरामध्ये एका गटारीच्या पाईपलाईनचं काम सुरू होतं आणि आज ठिकाणी 18 वर्षाचा एक विद्यार्थी मजुरीचं काम करत होता। उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे कॉलेजला सुट्टी होती आणि शिक्षणासाठी त्याला पैशांचीही गरज होती आणि योगायोगानं त्याला इथं पाईपलाईन टाकण्याचं काम मिळालं आणि इतर मजुरांसोबत ते तिथे कामाला लागला होता।
बीडच्या आष्टीमध्ये कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भेसळयुक्त 72 पोती पावडर अन्न आणि औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासनानं संयुक्त कारवाई करत जप्त करत मोठी कारवाई केली आहे। आष्टी जामगाव रस्त्यावरती एका महिंद्रा बोलेरो पिकअप अडवून तपासणी केली असता त्यामध्ये दुधात भेसळ करण्यासाठी वापरली जाणारी व्हे पावडरचे 47 पोती आढळून आली। वाहनातील चालकाकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने यापूर्वी 25 पोती आष्टीतील एका पत्र्याच्या शेडमध्ये ठेवल्याची माहिती दिली। पोलिसांनी दोन्ही ठिकाणाहून विनापरवाना आणि मानवी आरोग्यास अपायकारक असलेली एकूण 2,69,700 रुपये किमतीची पावडर आणि वाहन जप्त केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।